नमस्कार, जय हिंद. मी ॲडव्होकेट अजमेर सर, जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत एका महान क्रांतिकारक आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांची. काय म्हणतात ते पहा. मैं जला हुआ राख नहीं अमरदीप हूँ, मैं जला हुआ राख नहीं अमरदीप हूँ, जो मिट गया वतन पर, जो मिट गया वतन पर, मैं वो शहीद हूँ, मैं वो शहीद हूँ. देशासाठी खूप अनेक लोकांनी, क्रांतिकारकांनी बलिदान दिलेलं आहे. आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे की आज आपण देशासाठी व चांगलं देशाचा विकास होण्यासाठी, जनतेसाठी, समाजासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे. बघूया त्यांच्या जीवनचरित्राबद्दल महत्त्वपूर्ण माहिती. यामध्ये चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिन 23 जुलैला सर्व भारतात साजरा केला जातो. खूप कमी लोक असे आहेत की आजही यांचा जन्मदिन किंवा जे त्यांची जयंती आहे साजरी करत नाही, त्यांच्याबद्दल जनजागृती करत नाहीत. हा आहे त्यांचा उत्तर प्रदेश या ठिकाणी अलाहाबाद म्हणजे प्रयागराज या ठिकाणचा त्यांचा पुतळा, ज्या ठिकाणी बरेच लोक त्यांच्या जयंतीनिमित्त भेट देत असतात. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद. आझाद आहेत. इतिहास ज्यावेळेस आपण वाचतो किंवा इतिहासाबद्दल ज्यावेळेस माहिती मिळवली जाते त्यावेळेस खऱ्या भावनेनं देशभक्ती करणारे, देशासाठी लढणारे अनेक क्रांतिकारक होते. तर ज्यावेळेस त्यांना इंग्रजांनी एका गार्डन मध्ये पकडलं, घेरलं, तर तो गार्डन मध्ये माहिती देणारा व्यक्ती हा भारतीयच होता. सांगायचं तात्पर्य इंग्रजांना फितूर होऊन आपल्या लोकांचं जीव धोक्यात घालणारे सुद्धा आपल्यामध्ये आहेत. ते शोधले पाहिजेत. कुठल्याही गोष्टीवरून ते आपल्याच लोकांना त्रास देत असतात. तर त्यांनी जात कशाला होते त्या ठिकाणी, तर राजगुरू यांच्या आईला काही आर्थिक मदत पाहिजे होते आणि त्यांना एका क्रांतिकारकांना भेटायला जायचं होतं. चंद्रशेखर आझाद जात असताना इंग्रजांना त्यांची माहिती देण्यात आली. इंग्रजांनी चौकून त्यांना घेरा घातला आणि इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी त्यांच्या ज्या बंदूक आहे पिस्तूलनं 3 इंग्रज अधिकाऱ्यांना मारलं आणि शेवट त्यांच्या हाती लागू नये म्हणून उरलेल्या एका गोळीनं स्वतःचं बलिदान दिलं. देशासाठी शहीद झाले, पण इंग्रजांच्या ते हाती आलेले नाहीत. तरुणांना ही प्रेरणादायक कहाणी माहिती होणं आवश्यक आहे. पालकांनी, विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं पाहिजे व देशासाठी निष्ठावंत नागरिक तयार झाले पाहिजे. हा बघा, हा आहे त्यांचा ओरिजिनल फोटो ज्या ठिकाणी ते शहीद झाले आणि हा त्यांचा फोटो आहे जो त्यांचा आत्मविश्वास दाखवतो की स्वतःच्या मिशीवर ताव देत असताना देशासाठी त्यांनी त्यावेळेस इंग्रजांच्या पूर्ण व्यवस्थेच्या विरोधात, जे आज सुद्धा भ्रष्टाचार आहे किंवा अनेक ठिकाणी जनतेची लूट होत आहे, अशा ठिकाणी सुद्धा आज काही नागरिक बोलत नाहीत आणि बोलणाऱ्याला अनेक जण दाबणारे आहेत. मग त्या दाबणाऱ्यांना कळालं पाहिजे की देशाचा इतिहास काय सांगतो. सर्वात महत्वाचा देश आहे, देशाची जनता आहे. तर त्या लोकांनी कसं स्वतःचं जीवनाचं बलिदान दिलेलं आहे. बघा, आता बघूया आपण चंद्रशेखर आझाद यांची प्राथमिक माहिती. बघा, चंद्रशेखर आझाद यांचा जो जन्म आहे बघा 23 जुलैला झालेला आहे. कधी झालेला आहे? 23 जुलैला. 23 जुलै इसवी सन 1906 मध्य प्रदेशातील सध्याचा अलीराजपूर हे एक जिल्हा आहे, डिस्ट्रिक्ट आहे, त्या ठिकाणी झालेला आहे आणि गावाचं नाव आहे भावरा. त्यानंतर त्यांचं जे परिवार आहे काही कारणास्तव उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थलांतरित होतोय. अलाहाबाद या ठिकाणी किंवा कानपूरच्या जवळ काही भागामध्ये राहत होतं. त्यानंतर त्यांच्या जे वडिलांचं नाव आहे ते आहे सीताराम तिवारी, आईचं नाव आहे जागराणी देवी आणि त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील कानपूर जवळच्या बादरका गावात राहत असत. त्यानंतर पुढे माहिती बघूया की त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण त्यांचं भावरा गावातच झाले. मात्र नंतर त्यांनी वाराणसी या ठिकाणी संस्कृत पाठशाळेत काय केलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे. सर्वात महत्वाचं जे आहे की त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी ऍट द एज ऑफ 15, बघा वयाच्या 15व्या वर्षी, 15व्या वर्षी 15 म्हणजे जवळपास आजचं जर पाहिलं आपण 10वीचा विद्यार्थी किंवा 9वीचा विद्यार्थी या एज दरम्यानचा हा विद्यार्थी देशाच्या बलिदानासाठी किंवा देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींच्या असहकार
बघा, असहकार म्हणजेच नॉन कॉपरेशन आंदोलनात सहभागी झाला आणि 15 वर्षाच्या चंद्रशेखरांनी सहभाग घेतला. जर आपण आजच्या 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला जर विचारलं असहकार आंदोलन काय होतं किंवा देशासाठी काही करणार का, समाजासाठी काही करणार का, तर परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे आता यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह लोक भरपूर आहेत, पण जाणीव तरी असणं आवश्यक आहे. आणि देशातील नागरिक, देशाची जनता आणि देश याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये सद्गुण आणि पालकांमध्ये एक ओव्हरऑल व्हर्च्यूज म्हणजे सद्गुण आणि अंडरस्टँडिंग असणं आवश्यक आहे. त्यानंतर काही महत्वपूर्ण माहिती पाहूया की त्यांचा जो मृत्यू आहे तर ते कुठे झालेला आहे, 27 फेब्रुवारी 1931 प्रयागराज या ठिकाणी. अगोदरचं नाव त्या ठिकाणी अलाहाबाद होतं. त्यांनी काय कार्य केलेले, तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेले आहे, भारतीय स्वातंत्र्य लढा. त्यानंतर त्यांनी कोणता पक्ष काढला होता किंवा संघटना, तर कीर्ती किसान पार्टी आणि नवजवान भारत सभा ही काय काढली होती, त्यांनी किसान सभा काढली होती. आणि त्यानंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, ज्याला आपण हसरा HRSA, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, ज्यामध्ये भगतसिंग, राजगुरू यांनी सुद्धा कार्य पाहिलेले आहे. अशफाकुल्ला खान यांनी सुद्धा त्यांचं सहकार्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर बघा काय झालेलं, मृत्यूची त्यांची घटना कशी घडली हे बघा. आता तर 1931 रोजी अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क या ठिकाणी राजगुरू हे जेलमध्ये असताना त्यांच्या आईला काही आर्थिक मदत व्हावी, जे आपण माग पाहिलं, यासाठी ते एका क्रांतिकाराला भेट द्यायला जात होते. पण अज्ञात एका खबऱ्याने, म्हणजेच देशातील आजही काही लोक आहेत, इतिहासामध्ये अनेक लोक होते ज्यांनी आपल्या लोकांना काय धोका दिलेला आहे. तर इंग्रजांना वार्ता दिली व इंग्रजांनी मैदानाला वेढा दिला व त्यांनी काय केलं, स्वतःच्या गोळीतील 3 इंग्रज अधिकाऱ्यांना मारले. मात्र त्यांच्या जवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळं त्यांनी स्वतःला मारून घेतले व देशासाठी आझाद एक काय झाले, शहीद झाले. आणि त्या मैदानाचे नाव आज चंद्रशेखर आझाद मैदान ठेवलेले आहे. बघा, चंद्रशेखर आझाद 23 जुलै या त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. मध्य प्रदेश आणि या ठिकाणी आज अलीराजपूर या ठिकाणी हा त्यांचा जिल्हा आहे. त्या ठिकाणाहून ते कुठे गेले, उत्तर प्रदेश या ठिकाणी गेले. हा, हे मध्य प्रदेश मधील हा अलीराजपूर डिस्ट्रिक्ट आहे आणि या ठिकाणी आहे उत्तर प्रदेश, भारत आणि भारतातील उत्तर प्रदेश. आणि या ठिकाणी काय आहे, अलाहाबाद हे ठिकाण आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काही दुसरी महत्व, त्यांचे जे सहकारी होते, कोणते कोणते त्यांचे सहकारी होते, त्यांचे फ्रेंड्स कोण होते, त्यांच्याबद्दल आपण काय करूया, माहिती घेऊया. हे आहेत शहीद ए वतन राजगुरू, हे त्यांचे सहकारी होते आणि त्यांनी अनेक वेळा कारावास म्हणजे तुरुंगवास सहन केलेला आहे. आणि इंग्रजांनी त्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना खूप असं त्रास दिलेला आहे, भयानक असा त्रास दिलेला आहे. बघा, आता चंद्रशेखर आझाद यांच्या फ्रेंड्सची माहिती, म्हणजे त्यांचे जे सहकारी होते, जे त्यांना मदत करत होते, देशासाठी लढत होते. चंद्रशेखर आझाद क्लोजेस्ट फ्रेंड अँड कीज अँड असोसिएट द रिव्हॉल्युशनरी, म्हणजेच क्रांतिकारक, यामध्ये भगतसिंग आहेत, त्यानंतर शिवराम राजगुरू आहेत, त्यानंतर सुखदेव थापर आहेत, त्यानंतर जवळचे त्यांचे मित्र आहेत बटुकेश्वर दत्त, त्यानंतर त्यांचे रामप्रसाद बिस्मिल हे मार्गदर्शक, त्यानंतर सचिंद्रनाथ सन्याल, त्यानंतर आणखीन पुढे आहेत अशफाकुल्ला खान, हे एक मुस्लिम व्यक्ती होते जे देशासाठी लढले आणि क्रांतिकारक होते. त्यानंतर राजेंद्रनाथ लाहिरी, त्यानंतर रोशन सिंग, त्यानंतर भरपूर असे बघा शत्रुघ्न सिंग, त्यानंतर देवान केसरी, असे अनेक सहकारी होते जे त्यांना मदत करत होते. तर बघा, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, these three were particularly close to Azad and played a significant roles in the Hindustan Socialist Republic Association, ज्याला आपण हसरा किंवा HSRA संघटना म्हणतो. आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये किंवा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात संघटनेनं खूप मोठं एक योगदान दिलेलं आहे. त्यानंतर बघा, ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग द असायनेशन ऑफ सॅंडर्सची हत्या, त्यानंतर रिव्हेंज ऑफ लाला लाजपत राय, म्हणजे लाला लाजपत राय यांचा बदला सुद्धा या संघटनेमार्फत घेतलेला आहे, जे उधम सिंग यांनी घेतलेला आहे. ठीक आहे. जलियानवाला बाग हत्याकांड असेल किंवा विविध त्यांचे जे योगदान आहेत त्या क्रांतिकारकांनी घेतलेलं आहे. रामप्रसाद बिस्मिल, आझाद मेंटर्ड बाय द बिस्मिल, म्हणजे त्यांचे ते गुरु होते, मार्गदर्शक होते, आणि सन्याल सुद्धा त्यांचे मार्गदर्शक होते. त्यानंतर बटुकेश्वर दत्त, बघा, आझाद
आणि भगतसिंग हे काय झालं, पार्टिसिपेटिंग इन द सेंट्रल असेंब्ली बॉम्बिंग विथ द भगतसिंग. काय केलं, बटुकेश्वर दत्तनं काय केलेलं, सेंट्रल असेंब्ली म्हणजे केंद्रीय कायदे मंडळ ज्या वेळेस होतं त्या ठिकाणी काय केलं, मोकळ्या जागेमध्ये त्यांनी काय केलं, बॉम्बस्फोट केला होता. आणि भगतसिंगांनी त्यांचं म्हणणं होतं की जे सरकार आहे ते त्यांच्या मागण्या ऐकत नाही आणि म्हणून त्यांचं एक कथन पूर्ण भारत नाही तर जगामध्ये गाजलं जातं की बहरों को सुनने के लिए धमाके की जरूरत होती है. आम्ही त्या लोकांना मारण्यासाठी त्याच्यामध्ये बॉम्बस्फोट केला नाही, तर आम्ही त्या जनतेला किंवा त्या सरकारला जागृत करण्यासाठी, आमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही मोकळ्या जागेमध्ये केले. आणि केल्यानंतर आम्ही पळून गेला नाही तर त्या ठिकाणी हिमतीनं उभा राहिलात, कारण का आम्ही खरे होतो आणि जनतेसाठी लढत होतो. त्यानंतर अशफाकुल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिरी अँड ठाकूर रोशन सिंग इत्यादी त्यांचे सहकारी होते. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांची बेसिक माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.